ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आजच्या ब्रह्मेश्वराला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा, आदरणीय व्यासपीठ, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय. एकदा ह्या चिमुकल्यांसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. गुरुदेवाच्या लाईफ मधला, जीवनामधला हा खूप महत्वाचा आजचा दिवस आहे. माझ्या समोर सर्व माझ्या श्रीराम शक्तीपीठाचे मला प्राणापेक्षा प्रिय माझ्या हृदयाचं जे फंक्शन आहे, माझ्या हृदयाची जी धडकण आहे, आपण सर्व श्रीराम शक्तीपीठ आहात. ह्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं हे सगळं अभ्यास, समर्पण, ज्ञान दाखवण्याची, एक्सप्लेन करण्याची किंवा प्रेझेंटेशन देण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. हे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती या गुरुकुलचे हे विद्यार्थी आहेत. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. विशेष आज आजच्या दिवसाचं महत्व आदरणीय, वंदनीय, पूजनीय महामाया, आदिमाया शक्ती, ज्या दिव्य शक्तीने, ज्या माऊलीने गुरुदेवांना जन्म दिला, ज्या बापाने लहानपणापासून आध्यात्मिक संस्कार दिले, त्या आई वडिलांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय. आज आजीबाबांना खूप मिस करतो मी, कारण की या भारत भूमीला, या महाराष्ट्राला अनंत साधू संत ऋषी मुनी लाभले आणि भारतीय संस्कृती अतिशय सूक्ष्म अभ्यास करून या दिव्य पुरुषाने त्यांच्या साधनेतून, त्यांच्या कलाकौशल्यातून, त्यांच्या त्यागातून, त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या वैराग्यातून, त्यांच्या समर्पणातून, देशभक्तीतून आणि अध्यात्माच्या माध्यमातून भगवान परमात्माला नेहमीच त्यांनी प्राप्त केल्याचे आपल्याला दाखले मिळतात इतिहासामध्ये. आणि नेहमीच त्या साधू संतांनी तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म, जो दिसत नाहीये, एक्सप्लेन करता येत नाहीये, देवाबद्दल प्रेझेंटेशन देता येत नाहीये, देव कसा आहे, देवाचं स्वरूप कसं आहे, देवाला मी पाहिलंय तर मी कसं एक्सप्लेन करू, आणि मी नाही पाहिलंय तर देवावरती मी कशी श्रद्धा ठेवू, हे सांगता येत नाहीये. आणि तीच परंपरा घेऊन जात असताना या श्रीराम शक्तीपीठाची स्थापना, चैतन्य हनुमंतरायाची स्थापना, सोमेश्वर भगवंताची स्थापना, भगवान भोलेनाथाचा पूर्ण परिवार, माझा गजानन आहे, माझा कार्तिकी आहे आणि आदिमाया शक्ती माता पार्वती आहे, निर्गुण श्रीरामाच्या पादुका आहेत आणि इथे दिव्य भव्य असा उभा राहिलेला धर्मध्वज आहे, हनुमान कुंड आहे आणि माझ्या समोर बसलेल्या तुम्ही सर्व देवदेवता आहात. सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. तर मी अभ्यास करतोय, 39 वर्ष झालं मी ह्या वेशभूषामध्ये आहे. हो, कारण की ही वेशभूषा जरी तुम्हाला आता 25-30 वर्षापासून दिसत असेल, पण ज्या दिवशी त्या दिव्य शक्तीने आई साहेबांनी जन्म दिला आणि ज्या दिवशी माझ्या मुखामध्ये मंगल, माझ्या हनुमंतरायाचं, रामाचं नाम आलं, त्याच दिवशी माझं हृदय भगवं झालेलं होतं. आणि म्हणून मला विशेष या भगव्या कपड्याप्रती खूप वेगळी अटॅचमेंट, खूप वेगळं प्रेम, खूप वेगळा भाव माझा आहे. आणि म्हणून नेहमी हा कपडा अग्नीचं प्रतीक आहे, उगवणाऱ्या सूर्याचं आणि मावळणाऱ्या सूर्याचे प्रतीक आहे. आणि म्हणून नेहमी गुरुदेव भगव्याला रिस्पेक्ट करतात. माझे छोटे चिमुकले माझ्या व्यासपीठावरती हे सर्व साधू चिमुकले आहेत आणि श्रीराम शक्तीपीठाची साधवी राजकुमारी आहे. आज तिचं स्पीच आपण सगळ्यांनी श्रवण केलेलंच आहे. हे सगळे त्यागी महात्मे आहेत. आणि माझ्या समोर बसणारा जो हा माझा परिवार आहे ना, हो, हा परिवार खूप मोठा त्यागी आहे आणि त्यागी आहे म्हणून माझ्या समोर येऊन बसलेला. आजच्या दिवसाचं तुम्हाला सगळ्यांना महत्व आहे. सज्जनांनो, आई साहेबांनी माझ्या लाईफ मध्ये कधी मला कोणत्याच गोष्टीला अडवलं नाही, कारण तिला माहित असतं, आईला माहित असतं आपल्या लेकरांचे गुण अवगुण आई वडिलांना माहित असतात.
त्यांनी अध्यात्मामध्ये मी रामनामाचं चिंतन करत असताना नेहमी मला रिस्पेक्ट, नेहमी मला रिस्पॉन्स, नेहमी मला त्यांनी हेल्प, मदत केली. मला त्यांनी पुश केलं, पुढे ढकललं, म्हणून मी इथपर्यंत ह्या व्यासपीठावरती बसलो. आई वडील विरोधात गेले असते, आई वडिलांनी त्यांचा प्रश्न माझ्या समोर ठेवला असता, मला भगवे कपडे घालू दिले नसते, मला साधू बनवू दिलं नसतं, तर आज हो तुमच्या समोर मी बसलेला नसतो. सज्जनांनो, मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस इतिहास, माझा पास्ट आणि इतिहासामध्ये जे दिव्य पुरुष महाराष्ट्राला, या दिव्य भारताला लाभले आणि महाराष्ट्र आणि हा भारत घडवण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे, ते दिव्य पुरुष मला वाचायला मिळाले. आणि म्हणून मी आज एवढा हॅपी आहे, एवढा आनंदी आहे. जर आज ते महापुरुष मी वाचले नसते, आज ते दिव्य पुरुष मी अभ्यासले नसते, तर आज आपल्या समोर बोलण्यासाठी माझ्याकडे एक शब्दही नसता. मी दिव्य पुरुषांचा प्रवास जाणून, वाचून, ओळखून बोलणारा मी साधू आहे. पोथी पुराणाचं महत्व अजूनही आहे, पण पोथी पुराणांचं महत्व सांगण्यासाठी ती वाणी, ते वैराग्य, ते ज्ञान, ते अभ्यास, ती समर्पक, आपण काय म्हणतो डेडिकेटेड भाव आता लोकांमध्ये हल्ली नाहीये. मी साधू समाजामध्ये काम करतो, या दिव्य व्यासपीठावरून एक्सप्लेन करताना मला खूप प्राऊड फील करतोय. मला खूप अभिमान वाटतोय, कारण की साधूचं जीवन जगणं एवढं सोपं नाहीये. आणि हो, खरं बोलणं पण एवढं सोपं नाहीये आणि खरं वागणंही एवढं सोपं नाहीये. पण मी माझ्या अंतर्मनाला काय आनंद वाटतो, माझ्या अंतर्मनाला काय पटतंय, माझ्या अंतर्मनाला काय योग्य वाटतंय, समाजासाठी मी काय देऊ शकतो, समाजाला मी काय मार्गदर्शन करू शकतो, याचा चांगला अभ्यास, याचं चांगलं चिंतन मी करत असतो. आणि अभ्यास करून प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करतो, समाजाला सांगत असतो. समाज ही माझ्यासाठी ईश्वर आहे. आज माझ्या समोर माझा जो परिवार आहे श्रीराम शक्तीपीठ, त्या परिवाराने ह्या व्यासपीठावर बसून बोलण्याची ऊर्जा, शक्ती, ताकद मला दिली. आणि विशेष आज नाटक बसवण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगेल. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, आपल्या सर्वांचा प्राण, या भारताचा दिव्य पुरुष, या भारताचा सुपुत्र आणि या भारत मातेवर ज्याचे कोटी कोटी उपकार आहेत, राष्ट्रभक्त महामानव, या दिव्य पुरुषाला कोटी कोटी प्रणाम करतो. माझा एकट्याचाच बाप नाही, तर पूर्ण भारताचा बाप आहे. एकदा जोरात टाळ्या वाजायला पाहिजे. राजा शिव छत्रपती हा दिव्य पुरुष, हा महान राजा, या दिव्य शक्तीने 18 पगड जातीला एकांत्र करून, हो, या महाराष्ट्राचीच नाही तर या दिव्य भारताची एक मानवतेची स्थापना केली, एक स्वराज्य निर्माण केलं, स्त्रियांचं रक्षण केलं, स्त्रियांचं महत्व समाजाला सांगितलं, गायीचं रक्षण केलं, गायीचं महत्व समाजाला सांगितलं, जातीवाद नष्ट करण्याचे प्रयत्न केले. राजा शिव छत्रपतीनं कधी जात मानली नाहीये. कर्माला प्राधान्य देणारा हा दिव्य पुरुष, एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. कोटी कोटी प्रणाम करतो या राजाच्या चरणी. आणि म्हणून राजा शिव छत्रपती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे 2 डोळे आहेत सज्जनानो जीवन जगण्यासाठी. हे 2 आदर्श महापुरुष आहेत जीवन जगण्यासाठी. आणि या भारताचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, या महाराष्ट्राचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, मानवता हा धर्माची स्थापना करण्यासाठी, हे मानवता धर्म टिकून ठेवण्यासाठी या 2 दिव्य पुरुषांचे अनंत आपल्यावरती उपकार आहेत. मी बऱ्याच पुरुषांची नावं घेईल, जेवढे नावं घेईल तेवढे कमी आहेत. हा महाराष्ट्र संतांची आणि वीर पुरुषांची आणि लोकशिक्षकाची भूमी आहे. हो सज्जनांनो, देव कसा आहे काय आहे मला माहित नाही. सज्जनांनो, जाऊन कीर्तनामध्ये राम नाम श्रवण केल्यानं, माझ्या आई वडिलांच्या मुखातून ते राम नाम मी ऐकल्यानं मला नाही माहिती हनुमंतरावर माझं कसं प्रेम झालं. लोक त्यांना दगडाची मूर्ती म्हणतात,
पण माझ्यासाठी चालता बोलता ईश्वर आहे, माझ्या हनुमंतराय. हो, तो चैतन्य दिव्य पुरुष आहे, तो चिरंजीव आहे, तो संकट मोचन आहे, सर्वांचा प्राण आहे. हो, विश्वाचा मालक आहे, श्रीराम शक्तीपीठाचं अस्तित्व आहे, प्रेरणास्थान आहे, आपला मार्ग आहे, जिवंतपणे आपल्या सगळ्यांचं मोक्ष आहे. हनुमंतराय, या दिव्य पुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. हनुमंतरायाने एका छोट्याशा चिमुकल्याला साधू म्हणून स्वीकार करणं, भक्त म्हणून स्वीकार करणं. आणि बघा ना, आता हल्ली लोक म्हणतात दगडाची पूजा केल्यानं काय होतं, दगडामध्ये देव आहे का? अरे बाबांनो, दगडामध्ये देव शोधता शोधता स्थिर झाले की माणसातला देव सगळ्यांना लक्षात येतो. हो, दगडामध्ये देव आहे की नाही तुम्ही आम्ही नाही पाहिला. मी पण फार एवढा मोठा नाहीये की दगडातला देव ओळखण्यासाठी, पण त्या दगडाला शेंदूर लावल्याला, त्या शेंद्रावरती, त्या दगडावरती प्रेम करता करता हनुमंतरायाने मी चैतन्य आहे, मी विश्वाचा मालक आहे, मी या सृष्टीचा प्राण आहे, मी संकट मोचन आहे, हो मी लोक शिक्षक आहे, मी रामाचा परम भक्त आहे, या भारत भूमीचा मी पुत्र आहे, असे बरेचसे उपदेश हनुमंतरायाने गुरुदेवाला केले असतील. आणि म्हणून हो, मी आज बोलतोय. हनुमंतरायासारखी देवता मला नाही वाटत की जगात कोणती देवता असेल. रामायणाचा जर विषय घेतला तर रामायणाची प्राण देवता, रामायणामध्ये हनुमंतरायाची जी भूमिका आहे अशी भूमिका, हो तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, मर्यादा पुरुषोत्तमाची नाही का? राम रामाच्या ठिकाणी बरोबर आहे, पण हनुमंतरायासारखी भूमिका रामायणाला त्या उच्च कोटीला निहून पोहोचिती करणारी, समाजाला आदर्श देणारी, देव कसा असावा, भक्त कसा असावा, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, प्रेम कसा असावं, भक्ती कशी असावी, काल ब्रह्मचारी व्रताचं पालन कसं करावं, हो आपल्या हनुमंतरायाकडून शिकावं. आणि गुरुदेवाने वाचता वाचता रामायण तर वाचलंच, महाभारत पण वाचलं, कारण की जेवढंही वाचन करू तेवढं कमी आहे, कारण तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी आहे, कारण भारत खूप मोठा आहे, भारताची संस्कृती फार पुरातन आहे, हे अध्यात्म फार सखोल आहे. हे 40 वर्षांनी, 50 वर्षांनी, 100 वर्षांनी वाचायसारखं, अभ्यासासारखं नाहीये. पण मी थोडंफार वाचन केलं आणि पोथी पुराण पण वाचले, वेदांचं थोडंफार पठण केलं, वाचन केलं पुस्तकांमध्ये. आणि हनुमंतरायाची भक्ती करता करता, रामनामाचं चिंतन करता करता माझ्या स्वतःच्या मनाला असं वाटलं, हो देव जरी नाही दिसला, देव जरी मी नाही पाहिला, मला जरी देवाचा अनुभव नाही आला, पण माझ्या समोर जो समाज आहे ना, हेच माझा देव आहे. कारण की मला झोळी देणारा माझा समाज आहे, माझा नमस्कार करणारा माझा समाज आहे, मला दक्षिणा देणारा माझा समाज आहे, माझा उदरनिर्वाह करणारा माझा समाज आहे, मला प्रेम, माझ्यावर प्रेम करणारा माझा समाज आहे. आणि सगळ्यात जर गोष्टी माझा समाज माझ्यासाठी करत असेल तर माझा देव कोण असू शकतो समाजाच्या इतरी? तर समाज माझा ईश्वर आहे. आणि म्हणून गुरुदेवाने समाजसेवा स्वीकार केली. हो, माझ्या पाठीशी फार कोणाचा मोठा हात नव्हता, मी कोणत्याही गुरुकुल मध्ये शिकलो नाहीये, मला संस्कृत शिकवण्यासाठी कोणी नव्हतं, विशेष योग्य अभ्यास शिकवण्यासाठी मला कोणी नव्हतं. माझ्या आई वडिलांशिवाय आणि माझ्या हनुमंतरायाशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कोणीही आलं नाहीये. शेवट गेल्या कुंभामध्ये आदरणीय पुरुष स्वामी सागरानंद सरस्वती माझे गुरु म्हणून माझ्या लाईफ मध्ये आले. सज्जनांनो, आजचा दिवस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे मी एक्सप्लेन नाही करू शकत, मी माझ्याकडे शब्दच नाहीये, कारण आजचा दिवस माझ्यासाठी तो दिवस आहे की माझ्या पूर्ण जर्नीला, हो त्याने रूप दिलेला आहे, त्याने दिशा दिलेली आहे. आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. म्हणून मला माझ्या परिवारांना एवढंच सांगायचंय की तुमच्यासाठी हा दिवस अति महत्वाचा असणं फार गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं असणं फार गरजेचं आहे. माझ्या वाणीची ताकद जिथपर्यंत पोहोचते, माझे निर्मळ शब्द, स्वच्छ शब्द जिथपर्यंत पोहोचतात, ज्यांची श्रवण करण्याची इच्छा आहे, शक्ती आहे, अभ्यास आहे, समर्पण आहे, प्रेम आहे, ते लोक माझ्या समोर बसलेले आहेत.
हो. आणि म्हणून मला मला माझ्या आयुष्यामध्ये मला स्पर्धा प्रभूंनी कधी शिकवली नाही. हनुमंतराणी माझ्या स्वामीजींनी पण मला स्पर्धा शिकवली नाहीये. आणि विशेष माझ्या आईवडिलांनी मला कधी स्पर्धा शिकवली नाहीये. समाजात स्पर्धा करून जीवन जगणारे लोक जगतच नाहीये. हो, तुमच्या मनाला विचारा तुम्ही किती चांगले आहात. आणि जेव्हा तुमचं मन तुम्हाला आन्सर देतं, उत्तर देतं, हो तू चांगला आहेस, पण जगामध्ये किती समाजाने तुम्हाला वाईट म्हणू द्या, तुम्ही चांगलेच आहात. समाजाने तुम्हाला काही बोलू द्या, तुम्ही चांगलेच आहात. आणि तुमचं कर्म चुकीचं असेल, तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगत असेल चुकीचा आहे, जगाने कितीही तुम्हाला चांगलं म्हणू द्या, हो तुम्ही चुकीचेच आहात. हो, हे अभ्यास अतिशय बाल अवस्थेत मला करायला मिळाला. खूप चांगले वाईट अनुभव आले. चांगल्या अनुभवांना मी थँक्यू म्हणत गेलो, वाईट अनुभवांना मी थँक्यू म्हणत गेलो, त्यांचे आभार मानत गेलो. आणि कधी पण माणसाला जेव्हा वाईट अनुभव येतात ना, तर माणसानं हार मानायची नाही, माणसानं मागं सरकायचं नाहीये. जेवढेही आयुष्यात वाईट अनुभव येतात ना, तो आपला पाया पक्का करत असतात. हो, ते आपल्याला काहीतरी शिकवत असतात. ते वाईट अनुभव आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात, आपल्याला काहीतरी शिकवतात. आणि म्हणून तर आपण पुढे चालण्यासाठी मजबूत खंबीर होतात. सज्जनांनो, आजी बाबांचे जेवढे उपकार मानू तेवढे कमी आहेत. आज गुरुदेवाने बाल अवस्थेमध्ये साधूपण स्वीकार केलं. माझ्या माता भगिनींनो, महापुरुषांनो, कारण की साधू म्हणजे मला असं वाटतं की तारेवरची कसरत आहे. शक्यतो सगळेच लोक रिस्पेक्ट करत नाहीये. साधूकडं संशय वृत्तीने लोक बघतात. साधूकडे फार वेगळ्या पद्धतीने लोक बघतात. आणि तेव्हा फार वेगळं वाटतं. पण कधी कधी असं वाटतं की समाज डोळ्यानं बघतो, कानानं ऐकतो आणि मग जज करतो. पण समाजानं अभ्यास करा आणि मग जज करावा. आणि म्हणून मला कधी चांगलंही वाटत नाही, कधी वाईटही वाटत नाहीये. कारण की मी ज्या मार्गाने चाललेलो आहे, जे मार्ग मी स्वीकार केलेला आहे, जे मार्ग मी बुद्धीने आणि मनाने, हो ते मार्ग मी अभ्यासलाय, त्या मार्गावर माझा विश्वास आहे. म्हणून मला माझ्या आयुष्यामध्ये, हो मी अभिमान गर्व नाही करत. जर तुमचा योग्य मार्ग असेल तर समाज तुम्हाला कधी रोखू शकत नाहीये, समाज तुम्हाला हरवू शकत नाही. मी अजिंक्य आहात, कारण की तुम्ही सत्याला धारण केलेलं आहे. आणि हो, स्त्री जेव्हा विद्वान होते, स्त्री जेव्हा शिकते, समाजाला जेव्हा शिकवते, हो तेव्हा समाजाला योग्य दिशा मिळते. समाजाच्या मनातला संशय निघून जातो. माझ्या माऊल्यांनो, मुलींकडे बघण्याचा चष्मा खूप चांगला असू द्या. मुलींना खूप प्रेम द्या, मुलींना खूप शिकवा आणि मुलींना पूर्ण फ्रीडम द्या. मुलींना त्यांच्या इच्छाप्रमाणे वागू द्या. तुमची आपण काय म्हणू, तुमची परंपरेची जी रूढी परंपरेच्या ज्या काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्या त्यांच्यावर लादू नका. हो, बघा ना, इतिहास वाचला ना, माता सावित्री, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, त्यांची धर्मपत्नी, आज ती ज्ञान गंगा जर शिकली नसती तर तुम्ही शिकल्या असत्या सांगा? तुम्हाला अधिकार दिला असता कोण? आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी, गुलामगिरीतून समाज काढण्यासाठी, जातीवाद नष्ट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. स्वतःची धर्मपत्नी शिकवली. आणि हो, तशा काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये, तशा वर्णव्यवस्थेच्या काळामध्ये आपली स्वतःची धर्मपत्नी शिकवणं, शिक्षा करणं आणि इतर मुली शिकवणं, शाळेची स्थापना करणं, तशा वातावरणामध्ये अक्षरशः आई वडिलांनी घरातून काढून दिलं नवरा बायकोला. आणि हे त्यागी महापुरुष जेव्हा समाजासाठी, समाजाचे मायबाप होतात, गुरु होतात, समाजाचे देव होतात, हो यांना का पूजू नाहीये, यांना का मानू नाहीये, यांना का देव म्हणू नाहीये? म्हणून माझ्यासाठी हे सगळे दिव्य पुरुष, लोक शिक्षक सगळे देव आहेत. या देवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. म्हणून माझ्या माता भगिनींना सांगणं आहे, मुलींना अजिबात स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये ठेवू नका. मुलींना त्यांच्या पद्धतीनं कपडे घालू द्या, त्यांच्या पद्धतीनं वागू द्या, त्यांच्या पद्धतीनं कॉलेज करू द्या. जोपर्यंत मुलगी आतून तिला फ्रीडम मिळत नाहीये, तोपर्यंत तिचं नॉलेज प्रकाशित होणार नाहीये. तुम्ही मुलींना सांगा,
हो, मुलगा करू शकतो, तू का नाही करू शकत बेटा? हो, तू पण करू शकतेस. आणि आई जेव्हा मुलींना हिंमत देते तेव्हा ती मुलगी समाजात जगायला शिकते. मुलींना खूप शिकवा, मुलांना खूप शिकवा, मुलांना सुसंस्कार द्या. मुलांना आश्रमाच्या दूर नेऊ नका. मुलांना आश्रमाबद्दल वाईट शिकवू नका. मुलांना आश्रमाबद्दल प्रेम दाखवा, प्रेम शिकवा. कारण की जो देवाच्या दूर जातो, गुरुच्या दूर जातो, आई वडिलांच्या दूर जातो, याच्यापेक्षा वाईट मार्ग नाहीये. सज्जनांनो, माझ्या माता भगिनीला सांगणं आहे, जोपर्यंत तुम्ही मुलांना आध्यात्मिक बनवत नाहीये, हो, मुळात ते आध्यात्मिकच असतात, अध्यात्म मुलांना शिकवत नाहीये, मुलांना तुम्ही फ्रीडम देत नाहीये, तोपर्यंत मुलं तुमच्यामधून बाहेर पडणार नाही. माझ्या जवळ मुलगा आहे पण ट्रेसमध्ये आहे. हो, आश्रमाचं नाव घेतल्याच्या नंतर त्याला आनंद मिळतो, याच्यापेक्षा दुसरं जीवन काय सांगा तुम्ही. म्हणून माझ्या माऊल्यांना सांगायचंय, अंधश्रद्धा सोडून द्या, श्रद्धा स्वीकार करा, प्रेम स्वीकार करा. प्रेमाशिवाय अध्यात्म नाहीये, प्रेमाशिवाय देशभक्ती नाहीये. तुमच्या अंतरंगामध्ये प्रेम असलं पाहिजे, नेहमी तुमचे डोळे ओले असले पाहिजे, तुमच्या हृदयामध्ये जागा असली पाहिजे, तुमची वाणी गोड असली पाहिजे, नेहमी देशासाठी राष्ट्रासाठी प्रेम सन्मान रिस्पेक्ट असला पाहिजे. आणि विशेष आजच्या दिवसाचं महत्व सांगत असताना मी एकच सांगेल की मला कोणी घडवलं असेल ना तर त्याचं कारणच आहे, त्याचं सर्वस्व सर्व श्रेय आहे माझी आई. हो, त्या माऊलीनं मला अनुग्रह नसता दिला तर या व्यासपीठावरून मी एवढं आपल्या सगळ्यांशी बोललो नसतो. तर मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल, आज आजच्या दिवसाचं फक्त महत्व लक्षात ठेवा. माझा सण आहे आज, आणि ते सण मी एक्सप्लेन नाही करू शकणार, कारण की 39 वर्षाचा माझा हा प्रवास आहे. आणि आजच्या दिवशी 39 वर्षामध्ये मी कसा जगलो, मी कुठे जगलो, कशा प्रकारे मी स्ट्रगल केला, माझ्या आयुष्यामध्ये कसे चढ उतार आले, मी कसं फेस टू फेस गेलो, आणि सगळ्यांना आन्सर देऊन मी आज इथे कसा आहे याचा मी अभ्यास करत असतो. म्हणून आपण सगळ्यांनी आजच्या दिवसाला जेवढं महत्व द्याल ना, तर श्रीराम शक्तीपीठात तुम्ही कधीच विसरणार नाहीये. माझा प्रवास तुम्ही कधीच विसरणार नाहीये. आणि आपला गुरु कसा असला पाहिजे, तर आपला गुरु अंध नको, आपला गुरु रूढी परंपराला आपल्यावर लादणारा नको, आपला गुरु आपल्याला फसवणारा नको, चारित्र्यहीन नको, आपल्याकडून पैसे लुबडणारा नको, वावा करणारा नको, त्याला खूप सन्मान आवडतोय, त्याला फार वावा आवडते, असे लोक समाजाला धोका देत असतात. माझ्या माऊल्यांनो, हो, भगवा कपडा तसा नाहीये, साधू चारित्र्यहीन नाहीये, चारित्र्यवान साधू आहे, शीलवान साधू आहे, श्रीमंत साधू आहे. साधूच्या अंतःकरणामध्ये त्या जगदंबेचं प्रेम आहे. साधू समर्पक आहे, साधू अथंग महासागर आहे. हो, साधू हा निसर्ग आहे, साधू वनस्पतीचा डोंगर आहे, साधू प्रत्यक्षात संजीवनी आहे. हो, मी जेवढे विशेषण देऊ, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. फक्त माझ्या माऊल्यांचं हृदय जसं छोटंसं बाळ असतं, आणि त्या बाळावर आई निष्पाप प्रेम करते. त्या बाळानं ताब्या भरून आणावं ही पण तिची अपेक्षा नसते, आशा नसते. त्या बाळानं माझी वावा करावी ही पण अपेक्षा नसते. त्या बाळानं मला मम्मी म्हणावं ही पण तिची अपेक्षा नसते. जशी आई छोट्याशा बाळावर प्रेम करते, हो, असंच श्रीराम शक्तीपीठावरती प्रेम करा, तरच त्याचं नाव प्रेम आहे. बाकीच्या गोष्टी सगळं बघून प्रेम कराल तर शक्य नाहीये. कारण की आपल्या हातामध्ये खूप चांगला मोबाईल आहे, आपला चांगला तो यूज करता येतोय, आणि ऑनलाईन सगळे असल्यामुळे इंटरनेटचं जग आहे, टेक्निकचं जग आहे. टेक्निकच्या जगामध्ये टेक्निक सारखं आमच्याकडे बघाल तर आम्ही तुम्हाला टेक्निक सारखे वाटाल. हो, प्रेमानं बघाल तर आम्ही प्रेमच वाटाल. म्हणून प्रेमानं बघण्याचे प्रयत्न करा. आणि इथे जे माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, माझ्या माता भगिनी, माझ्यासोबत जेवढेही साधू आहेत, हो, माझ्यामध्ये आणि साधूंमध्ये कधी भेद करू नका. हो, माझाच कोणता तरी अंश, कोणता तरी एक वेगळं रूप, हे माझे महात्मा आहेत. माझे महात्मे बाल ब्रह्मचर्य आहेत. हो,
त्यांचं दिव्य रूप बघण्याचा मला योग प्रभू घडवून देतात. आज ते स्वयंपाक करतात, आज ते धुणे भांडे करतात, आज हनुमंतराला सजवतात, आज श्रीराम शक्तीपीठाची सेवा करतात, आज 200 गायी सांभाळतात. माझ्या माता भगिनीची अंजनी मातासारखा व्यवहार ते करतात, सुसंवाद करतात. आज रुद्राक्ष भंडारामध्ये बसतात. आज माझे साधू श्रीराम शक्तीपीठामध्ये जेही काही चाललेलं आहे हे व्यासपीठावर ते दिव्य पुरुष आहे. आणि आज यांची साथ आहे, माझ्या परिवाराची साथ आहे श्रीराम शक्तीपीठाची, म्हणून मी धर्म कार्य करत आहे. सज्जनांनो, रामनामाचा प्रचार प्रसार व्हावा, हनुमंतराच्या जन्मभूमीचा प्रचार आणि प्रसार व्हावा. या श्रीराम शक्तीपीठाच्या मुली मुलं शिकावे, ज्यांनी रामकथा करावी, भागवत करावं, मोठे मोठे वकील व्हावे, मोठे मोठे जज व्हावे, इंजिनियर व्हावे, डॉक्टर व्हावे आणि खूप चांगलं डोळस अध्यात्म करावं. हाच गुरुदेवाचा अट्टहास आहे, हाच माझा प्रवास आहे. श्रीराम शक्तीपीठाची स्थापनाच मी याच्यासाठी केलेली आहे. मी हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज माझ्याकडे, माझ्या इष्ट दैवताकडे, हनुमंतराकडे तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.